नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघा पोलीस भरती 2024 ठीक आहे. पोलीस भरती 2024 साठी या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे. हा बघा, हा जो भाग आपण पाहतोय तो भाग 83 आहे ठीक आहे. या आधीचे भाग आपण आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. दररोज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओमधून कव्हर करत असतो. जमेल तेवढं आपण प्रश्नांचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन आपण ठेवली आहे ठीक आहे. ती या व्हिडिओवरील तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा किती अभ्यास झालेला आहे त्या रिव्हिजनमधून तुम्हाला कळून जाईल ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड आहेत प्रश्न. पहिला वाचतोय बघा, या ठिकाणी मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? जो काही मुंबईमध्ये कोस्टल रोड बनत आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो? तर छत्रपती संभाजी महाराज ठीक आहे. पर्याय क्रमांक C छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या कोस्टल रोडला देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा संबंध आलेला आहे तर त्याच्यावर एक करंटच्या दृष्टीने प्रश्न बनतो बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कोणत्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे ठीक आहे? रत्नागिरीत बनवण्यात आलेला आहे. त्याला नाव काय दिलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ सिटी ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ सिटी जर विचारलं तर तो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असणार आहे ठीक आहे. रत्नागिरीमध्ये बनवण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, त्या पुतळ्याची उंची मला कमेंट करून सांगायची आहे ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरीत बनवला, त्याची उंची किती आहे मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा, मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे किंवा येणार आहे ठीक आहे. तर मित्रांनो, प्रश्न एक आणखी विचारला जाईल याच्याशी रिलेटेड. जो काही भारतातील पहिला अंडर सी रोड टनेल असणार आहे किंवा समुद्राखालील रोड बोगदा जो असणार आहे तो कुठे बनतोय? तर तो मुंबईला बनतोय ठीक आहे. आपल्या मुंबईला याच रोडचा एक भाग असणार आहे, कोस्टल रोडचा भाग असणार आहे जो मुंबईमध्ये बनतोय, जो भारतातील पहिला समुद्राखालील रोड बोगदा असणार आहे ठीक आहे. कोस्टल रोडमध्येच बनत आहे, ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा अटल बिहारी वाजपेयी ऑप्शनमध्ये आहेत. तर बघा, अटल सेतू जो काय आताच आपण पाहिलेला आहे करंट अफेअर्सच्या दृष्टीने, तर बघा अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असणार आहे ठीक आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कुठे आहे विचारलं तर मुंबईमध्ये आहे. राज्य विचारलं तर महाराष्ट्र. आणि काय नाव देण्यात आलेलं आहे? अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे. तर त्याची लांबी बघा, टोटल लांबी आहे ना 21.8 आहे ठीक आहे. 21.8 किलोमीटर आहे. समुद्रावरील लांबी किती आहे त्याची? 16.5 किलोमीटर आहे ठीक आहे. 16.5 किलोमीटर एवढी लांबी आहे. शिवडी नावासेवा असा हा ब्रिज आहे ज्याला अटल सेतू नाव दिलेलं आहे ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा बाळासाहेब ठाकरे ऑप्शन आहे. तर बघा समृद्धी महामार्गाला बघा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आपलं मूळ उत्तर काय? मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. जे काय प्रश्न बनत होते ते आपण सर्व कव्हर करून घेतलेले आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, थॉमस कप 2024 विजेता देश कोणता? थॉमस कप जो काही विजेता आहे तो बघा मित्रांनो चीन आहे ठीक आहे. थॉमस कप आणि उबेर कप ठीक आहे. थॉमस कप आणि उबेर कप या दोन्ही कपचा विजेता आहे चीन ठीक आहे. थॉमस कपची 33वी आवृत्ती होती ठीक आहे. थॉमस कपची 33वी आवृत्ती होती आणि उबेर कपची बघा 30वी आवृत्ती होती ठीक आहे. उबेर कपची 30वी आवृत्ती होती. हे दोन्ही कप चीन या देशाने जिंकलेले आहेत. याचं आयोजन चीन या देशामध्येच झालेलं होतं ठीक आहे. मित्रांनो, या ठिकाणी चीनचा या ठिकाणी संबंध आले तर चीनचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, शी जिनपिंग ठीक आहे. चीनची राजधानी काय आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण आहेत? बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट होत असतो. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत बघा विनोबा भावे ठीक आहे. विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत. आता हा प्रश्न जुना झालेला आहे, पहिले सत्याग्रही ठीक आहे. तर दुसरे आणि तिसरे विचारले जाऊ शकतात. तर बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही आहेत नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि तिसरे सत्याग्रही विचारले तर ब्रह्मा ठीक आहे. पहिले विनोबा भावे, दुसरे नेहरू, तिसरे ब्रह्मा, हे तिन्ही लक्षात ठेवायचे ठीक आहे.
तर मित्रांनो, विनोबा भावेंवर कोणकोणते प्रश्न परीक्षेत विचारले जातात बघा. रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले भारतीय आहेत विनोबा भावे. कधी मिळालेला आहे त्यांना रॅमन मॅग्सेसे? तर 1958ला मिळालेला आहे. ठीक आहे, 1958ला विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळाला. तो मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. ठीक आहे, पूर्ण नाव विचारले जाऊ शकते तर विनायक नरहर भावे. ठीक आहे, विनायक नरहर भावे हे विनोबा भावे यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे, जन्म विचारला जाऊ शकतो तर बघा 1895ला यांचा जन्म झालेला आहे पेन रायगड या ठिकाणी. आणि 1982ला यांचा मृत्यू झालेला आहे पवनार वर्धा या ठिकाणी. ठीक आहे, तर याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारला जातो. पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली होती? पवनार आश्रमाची स्थापना विनोबा भावे यांनी केलेली आहे वर्धा या ठिकाणी. गेल्या भरतीला हा प्रश्न पडलेला आहे 2023च्या. ठीक आहे, पवनार आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर वर्धा या ठिकाणी आहे. या आश्रमाची स्थापना विनोबा भावे यांनी केलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, विनोबा भावे यांना भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे, 1983ला. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, 1983ला विनोबा भावे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो. भूदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे यांना म्हटले जाते. भूदान चळवळ कधी झाली होती? तर 1951ला झाली होती, 1951ला. ठीक आहे, तर एवढे सगळे प्रश्न विनोबा भावे यांच्यावर परीक्षेत विचारले जातात. आता विनोबा भावेंवर तुमचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, तर आपलं मूळ उत्तर काय? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? मित्रांनो, महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह आहे बघा चंपारण. ठीक आहे, चंपारण हे ठिकाण बिहार या राज्यामध्ये आहे. महात्मा गांधी 1915ला साऊथ आफ्रिकेवरून परत आले भारतामध्ये. हा प्रश्न सेपरेटली विचारला जातो. महात्मा गांधी कोणत्या वर्षी भारतात परत आले? साऊथ आफ्रिकेवरून 1915ला आले. आणि त्यानंतर 1917ला चंपारण हा सत्याग्रह त्यांनी केला, जो त्यांचा पहिला सत्याग्रह आहे. ठीक आहे, 1917ला चंपारण्य हा सत्याग्रह झालेला आहे, त्यांचा पहिला सत्याग्रह आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे बघा खेडा. खेडा हे ठिकाण गुजरात या ठिकाणी 1918ला त्यांनी खेडाचा सत्याग्रह केलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, गेल्या भरतीमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे चंपारण सत्याग्रहासंबंधित. तर चंपारणचा जो काही सत्याग्रह होता तो कशाच्या उत्पादनासंबंधित होता? तर मित्रांनो, नीळ उत्पादन करणारे जे शेतकरी होते त्यांच्याशी संबंधित होता. ठीक आहे, नीळ लक्षात ठेवायचा, नीळ उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित हा होता चंपारणचा सत्याग्रह. 1917ला झालेला आहे, जो गांधीजींचा पहिला सत्याग्रह आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? तर मित्रांनो, जपानला मागे टाकत आपला भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे, तिसरा. ठीक आहे, जपानला मागे टाकून. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. सेम प्रश्न जर रस्त्यांबाबतीत विचारला तर भारत हा रस्ते जाळ्यामध्ये किंवा रस्त्यांच्या लांबीमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे, चीनला मागे टाकत. ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर रस्त्यामध्ये आपला भारत आहे, तिसऱ्या क्रमांकावर चीन. ठीक आहे, सौर ऊर्जेबाबतीत जर विचारलं तर बघा आपला भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे, पहिला आहे चीन. ठीक आहे, तर मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, जगातील भारत जी आहे ती जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे सध्याच्या घडीला. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर भारताच्या आधीचे 4 देश कोणते आहेत मला कमेंट करून सांगा बरं. ठीक आहे, चढत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावा, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे भारताच्या आधीचे जे काही 4 अर्थव्यवस्था आहेत जगातील सर्वात मोठ्या, मला कमेंट करून सांगायच्या आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? जय जवान जय किसान हा जो नारा आहे तो लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. ठीक आहे, हा जो नारा आहे त्यांनी 1965ला दिलेला आहे. ठीक आहे, 1965ला दिलेला आहे. कुठे? प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी मेळाव्यामध्ये. ठीक आहे, 1965मध्ये प्रयागराजच्या मेळाव्यामध्ये, प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी यांनी हा जय जवान जय किसानचा नारा दिलेला आहे. लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे, यांचा नारा आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी चले जावचा नारा किंवा भारत छोडोचा जो काही नारा आहे तो कोणी दिलेला होता किंवा जी चळवळ आहे ती 1942मध्ये जी काही चले जावची चळवळ झाली, 1942ची चळवळ झालेली आहे,
जिला चले जाओ किंवा भारत छोडो चळवळ म्हटलं जातं, त्याच्यामध्ये करा किंवा मरा हा नारा दिलेला होता. कोणी? महात्मा गांधींनी. तर हा देखील प्रश्न विचारलेला आहे. करा किंवा मरा या घोषणेचे जनक कोण आहेत किंवा हा नारा कोणाचा आहे? तर महात्मा गांधी यांचा आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे जय जवान जय किसान या घोषणेचे जनक लाल बहादूर शास्त्री. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? मित्रांनो, हा जो कायदा आहे तो सायबर गुन्ह्यांसाठी आहे. ठीक आहे. सायबर गुन्हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत? अर्थमंत्री कोण आहेत मित्रांनो? निर्मला सीतारमण. ठीक आहे. निर्मला सीतारमण या भारताच्या अर्थमंत्री आहेत सध्या. ठीक आहे. इतर पर्याय बघा, नितीन गडकरी, तर हे भारताचे केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री आहेत. ठीक आहे. नितीन गडकरी. राजनाथ सिंग आहेत भारताचे संरक्षण मंत्री. अमित शहा आहेत भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष देखील आहेत. राष्ट्राध्यक्ष भाजपचे अमित शहा राहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? आर्य समाजाची स्थापना मित्रांनो दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. कधी? 1875 मुंबई या ठिकाणी. 1875ला आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. मित्रांनो, वेदांकडे परत चला हा नारा कोणी दिला? स्वामी दयानंद सरस्वती उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. वेदांकडे परत चला हा जो नारा आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, स्वामी विवेकानंद ऑप्शनमध्ये आहेत. तर बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली विचारलं तर स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. कधी? 1857ला. ठीक आहे. रामकृष्ण मिशन ही स्थापना 1897 स्वामी विवेकानंद. त्यानंतर विवेकानंदांचे गुरु विचारले जातात तर रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत. ठीक आहे. स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव विचारलं जातं नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर महात्मा फुले आहेत बघा ऑप्शनला. महात्मा फुलेंनी कोणती संस्था निर्माण केलेली आहे किंवा स्थापलेली आहे? तर सत्यशोधक समाज. 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना माहीत असेल. ठीक आहे. महात्मा फुलेंचा जन्म कटगुण सातारा या ठिकाणी झालेला आहे 1827 मध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? कोणाच्या काळात झालेली आहे? बघा, राष्ट्रकूट. ठीक आहे. यांच्या काळामध्ये झालेली आहे. राष्ट्रकूट राजवंशांच्या काळामध्ये झालेली आहे बघा कैलास मंदिराची निर्मिती. कोणी केली विचारलं जर सेपरेटली तर बघा, नरेश कृष्ण प्रथम किंवा कृष्ण प्रथम. ठीक आहे. कृष्ण प्रथम लक्षात ठेवायचं. याने कैलास मंदिराची निर्मिती केलेली आहे. राष्ट्रकूट होता. ठीक आहे. कैलास मंदिराची जी काही बांधकामाची शैली आहे ती कोणती आहे? द्रविडी शैली. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. कैलास मंदिर हे द्रविडी शैलीमध्ये बांधण्यात आलेले मंदिर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, लोथल हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? लोथल हे शहर मित्रांनो गोदीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. गोदींसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले? कोणत्या? तर बघा, सती जी काही सती प्रथा होती त्याच्या विरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी पत्र लिहिले होते. ठीक आहे. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म 1772ला झाला होता. कोठे झाला होता? कमेंट करा. आणि त्यांचा मृत्यू देखील मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1833ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. 1772 जन्म, 1833 मृत्यू. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाला? मित्रांनो, हा जो प्रारंभ आहे तो मद्रास मुंबई या प्रांतामध्ये झालेला आहे रयतवारी पद्धतीचा. ठीक आहे. रयतवारी पद्धत कोणी सुरू केली होती विचारलं जातं मित्रांनो. तर बघा, थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड. ठीक आहे. थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड यांनी 1822 मध्ये ही पद्धत सुरू केली होती. ठीक आहे. 1822 मध्ये रयतवारी ही पद्धत सुरू केली होती. ठीक आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणती जमीन महसूल पद्धत नाही असा प्रश्न विचारला जातो? तर बघा, जमीन महसूल ही पद्धती आपल्याला लक्षात ठेवायच्या इतिहासातल्या रयतवारी, कायमधारा, महालवारी आणि मौजेवारी या 4 विचारलेल्या आहेत. ठीक आहे. रयतवारी, कायमधारा, महालवारी आणि मौजेवारी या महसूल जमीन महसूल पद्धती लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे.
या ठिकाणी रयतवारी कुठे सुरू झाली होती? मद्रास आणि मुंबई या प्रांतात सुरू झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर मित्रांनो या ठिकाणी खेडा हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, खेडा जिल्ह्यामध्ये गुजरात राज्यात ठीक आहे ही चळवळ सुरू झालेली आहे 1918 मध्ये. कशाची? साराबंदीची चळवळ. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात मित्रांनो? पंतप्रधान असतात. ठीक आहे, सध्या कोण आहेत? नरेंद्र मोदी हे केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष आहे. ठीक आहे, राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, लोकसभा सभापती आहेत ओम बिर्ला, उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड. पुढील प्रश्न आहे, भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? मित्रांनो लोकपाल कोण आहेत? तर अजय खानविलकर. ठीक आहे, अजय खानविलकर हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत. लोकपाल हे पद भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर बघा स्वीडन. ठीक आहे, स्वीडन या देशामधून घेतलेले आहे लोकपाल हे पद. 2023च्या भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. स्वीडन देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. लोकपाल आहेत अजय खानविलकर. ठीक आहे. पिनाकीचंद्र घोष, जर भारताचे पहिले लोकपाल विचारलं तर पिनाकीचंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल आहे. ठीक आहे. अजित डोवाल जर विचारलं, अजित डोवाल हे बघा भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे 60 पेक्षा जास्त प्रश्न आपण या व्हिडिओतून कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित ऐकलं असेल ना, जेव्हा तुमच्या समोर प्रश्न पडेल तुम्हाला नक्की आठवेल कुठेतरी मी हे ऐकलंय किंवा वाचलंय आणि तुम्ही योग्य उत्तर देणार. ठीक आहे, ज्यांनी व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे त्यांचे आभार. पण ही रिव्हिजन जी आता आपण घेणार ती देखील पाहायची आहे. 16 प्रश्न आहेत, 16 पैकी 16चे 16 उत्तरं तुम्हाला द्यायला जमली पाहिजे. ठीक आहे, मी प्रश्न वाचला की उत्तर मनामध्ये गेस करा किंवा कमेंट करा आणि 16 पैकी किती उत्तरे बरोबर आली मला कमेंट करून सांगा. चला तर सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजी महाराज. पुढील प्रश्न आहे बघा, थॉमस कप 2024 विजेता देश कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन. त्यानंतर प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विनोबा भावे. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? पर्याय क्रमांक ए, चंपारण. पुढील प्रश्न आहे, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? पर्याय क्रमांक सी, तिसरा. पुढील प्रश्न आहे, जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक डी, लाल बहादूर शास्त्री. पुढील प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? पर्याय क्रमांक बी, सायबर गुन्हे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत? पर्याय क्रमांक बी, निर्मला सीतारमण. पुढील प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पर्याय क्रमांक सी, स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? पर्याय क्रमांक डी, राष्ट्रकूट. पुढील प्रश्न आहे, लोथल हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक बी, गोधीसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सती. पुढील प्रश्न आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मद्रास मुंबई. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, खेडा. पुढील प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंतप्रधान. पुढील प्रश्न आहे, भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय खानविलकर. तर मित्रांनो 16 पैकी किती उत्तरे तुम्हाला योग्य पद्धतीने किंवा योग्य द्यायला जमलेले आहेत कमेंट करायचं आहे. ठीक आहे, 16चे 16 द्यायला जमले असतील ज्यांनी हा व्हिडिओ एकदम मन लावून पाहिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी तुमच्यासाठी मी काय सांगतो, एक रिक्वेस्ट, तर एक लाईक आणि एक शेअर व्हिडिओला करा प्लीज. ठीक आहे, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
जेणेकरून तुम्हाला दररोजचे आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू राहू द्या. ठीक आहे. धन्यवाद.